तर मित्रांनो, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत सुरणाचे कापे. सर्वात पहिला हे वरची बाजू सर्व धुवून घ्यायची आणि हे खालचे कापून टाकायचे आहे. आपल्याला सुरणाचे कापे बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी सर्व दाखवत आहे तुम्हाला. त्यासाठी लागणार आहे सर्वात प्रथम सुरण, कोकमाचा आगल, कारण घशाला खसखस बसते म्हणून कोकमाचा आगल वापरायचं. दुसरं लागणार आहे आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, हळद 1 चमचा, मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार, तांदळाचं पीठ, रवा. चला मग बघूया आता आपली रेसिपी. सर्वप्रथम कोकमाचा आगल लावून घ्यायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ, मसाला लावायचा आहे. आणि त्यानंतर आपण तांदळाचं पीठ गरजेनुसार आणि रवा गरजेनुसार घेऊन त्याचे कोटिंग करायचे आहे. त्यात तुम्हाला हवे असेल तर गरजेनुसार थोडंसं मीठ घेऊ शकता. आता हे कोट केलेले सुरण आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. सर्वप्रथम शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून थोडंसं गरम करून घ्यावे. पॅन थोडंसं गरम झालं की हळूहळू एक एक सुरणाचे कापे त्याच्यामध्ये टाकावेत. सुरणाची एक साईड व्यवस्थित फ्राय झाली तर ती दुसरी साईडला पलटवावी. कापे हे तुम्ही टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणीसोबत पण खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.